ओके, चला पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन अँड कंटेंजन्सी, हे तीन गोष्टी म्हणजे काय आहेत? आता बुकमध्ये थेअरी दिली आहे, त्या थेअरीशी आपल्याला एवढं पण काही घेणं देणं नाही, एवढं कोण वाचत बसेल. त्याचा मिनिंग समजून घ्या, कारण तुम्हाला कोणी मॅथ्समध्ये काय थेअरी विचारणार नाही आहे कोणत्या गोष्टीची. ठीक आहे, तर आता लक्ष देऊया आपण. टॉटॉलॉजीचं मिनिंग सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ, व्हॉट इज मीन बाय टॉटॉलॉजी. ठीक आहे, लक्षात घ्या, जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट मी इतक्यात मगाशी तुम्हाला आधीच्या याला सांगितलं आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? जे लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून पी क्यू आर एसमध्ये जे काही तयार झालेलं असतं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून, अँड ऑर नॉट, इफ देन इफ अँड ओनली इफ, हे सगळं वापरून जे काही तयार झालेलं असतं त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. जर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज सगळ्याच्या सगळ्या ऑल आर ट्रू आल्या तर त्याला म्हणतो आपण टॉटॉलॉजी. काय म्हणतो? ठीक आहे, आलं लक्षात? सगळ्याच्या सगळे जर टी आले तर काय म्हणायचं? इट्स अ टॉटॉलॉजी, ट्रूथ टेबल. आता हे तुम्हाला एक्झॅक्टली पुढे एक्झाम्पल जसं येईल ना तेव्हा समजेलच, डोंट वरी अबाउट इट. पुढे त्यानंतर समजा हे आलं, समजा कॉन्ट्रॅडिक्शनकडे जाऊ. जर ते कंपाऊंड स्टेटमेंट ऑल आर एफ फॉल्स आलं तर त्याला आपण कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतो. काय म्हणतो? सगळ्याच्या सगळे एफ आले तर काय म्हणायचं? इट्स अ कॉन्ट्रॅडिक्शन. बुकमध्ये वर्ड दिला नाही आहे पण तुम्हाला माहिती पाहिजे, त्याला फॅलसी पण म्हणतात. काय म्हणतात? बुकमध्ये नाही आहे. ठीक आहे, तर ओके, माहीत असू द्या. ठीक आहे, फॅलसी पण म्हणतात, मे बी तुम्हाला MCQला लागू शकता. पुढे कंटेंजन्सी म्हणजे काय समजून घ्या. इट्स अ मिक्सचर ऑफ टी अँड एफ. टी आणि एफ याचं काय ते मिक्सचर. ऑल आर ट्रू, टॉटॉलॉजी. कंटेंजन्सी, फॅलसी मीन्स ऑल आर एफ अँड कंटेंजन्सी मीन्स मिक्सचर. समजा 5 व्हॅल्यू आहे, 5 मधल्या 4 ट्रू आहे, 1 फॉल्स आहे, मग काय राहील? ते कंटेंजन्सीच राहील तरी पण. ठीक आहे, सगळे ट्रू तेव्हा टॉटॉलॉजी, सगळे एफ तेव्हा कॉन्ट्रॅडिक्शन, आणि थोडंफार जरी काही चेंजेस आले, मिक्सचर आलं, तर इट विल बी कंटेंजन्सी. अवघड आहे का? चला मग आपण आता एक्झाम्पलकडे जाऊ. त्यांनी, आणि हे तुम्ही एकत्रित टेबल असं लिहू शकता, इथं दाखवलं आहे. ठीक आहे, पी क्यू त्यांच्यामध्ये नेगेशन केलं तर काय होईल? पीचं नेगेशन केलं तर टी टी, एफ एफचं काय होईल? एफ एफ टी टी. पी अँड क्यू केलं तर बोथ आर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ऑर केलं तर बोथ आर एफ, ॲट दॅट टाइम एफ, ऑदर्स आर ट्रू. इफ देनमध्ये काय? पहिलं टी दुसरा एफ तेव्हाच एफ, ऑदर्स आर ट्रू. आणि इफ अँड ओनली इफमध्ये बोथ आर ट्रू, बोथ आर एफ दोन्ही सेम तेव्हा ट्रू, अदरवाईज इट विल बी एफ. म्हणजे एकत्रितपणे तुम्ही सगळ्याच्या सगळे ॲट ए टायमिंग सगळ्याच्या सगळे ट्रूथ टेबल लॉजिकल कनेक्टिव्हची रिगार्डिंग टू एनी 2 सिम्पल स्टेटमेंट्स लिहू शकता, प्रॅक्टिस म्हणून. ठीक आहे, आता लिहायची गरज नाही तुम्हाला, फक्त मी दाखवलं. पण आधीची स्लाईड लिहायची, पण काय टॉटॉलॉजी काय नाही. एक्झाम्पलकडे येऊ. आता एक्झाम्पलमध्ये बघा, तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी, ते काय म्हणतायत की कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल विचारलं, त्यांनी विचारलं नाही आहे की ते टॉटॉलॉजी का कंटेंजन्सी आहे का कॉन्ट्रॅडिक्शन आहे का काय, जे काय असेल ते काय हे विचारलेलं नाही. फक्त म्हणतात की ट्रूथ टेबल तयार करा या कंपाऊंड स्टेटमेंटचा. चला, तयार करताना सगळ्यात पहिले बेसिक रूल काय असतो मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात बेसिक रूल काय आहे की तिथं सिम्पल स्टेटमेंट आहे किती. सोप्या भाषेत सांगतो, पी क्यू आर एस आहे किती. मोस्टली तुम्हाला 2च देतात, मॅक्झिमम 3 देतात. किती देतात? 4 वगैरे देणार नाही, 101%. ठीक आहे, मॅक्झिमम दिले तर किती देतील? पी क्यू आर 3. आणि मोस्ट ऑफ द टाइम किती देतात ते तुम्हाला? 2च, पी आणि क्यू. यात काही डाऊट आहे? पुढे बघा. मग आता चला, मग इथं पी आणि क्यूज दिसत आहेत, इनिशियलच एक्झाम्पल आहे त्यामुळे. ठीक आहे, आपण इथे लिहूया पी क्यू. ठीक आहे, हे सगळ्यात पहिले लिहून घ्यायचे काय काय दिले त्यांनी. नंतर काय करायचं माहिती का? ब्रॅकेट फॉर्म करायचे. काय तयार करायचे? ब्रॅकेटच्या आत काय त्याला बघायला स्टार्ट करायचं. लेफ्ट साईडला ब्रॅकेट आहे का? नाही. राईट साईडला ब्रॅकेट आहे ना? राईट म्हणजे एकच येते, पण आपल्याला तुम्हाला समजावं म्हणून मी लेफ्ट राईट म्हणतोय त्याच्यात. ठीक आहे, ते एकच गोष्ट आहे तशी. चला, इथे हा ब्रॅकेट दिसतोय. इफ
इथं कोण दिलं आहे, इफ क्यू. आणि हे लिहिण्याच्या आधी विचार करायचा, क्यू आधी आहे का, आहे. पी आधी लिहिलेला आहे का, आहे. तरच डायरेक्ट लिहायचं. समजा चुकून असं असतं, सांगतोय मी तुम्हाला. समजा चुकून सर असं का सांगताय, बघा समजा आपण असं म्हणूया, इथे जर त्यांनी दिलं असतं नेगेशन क्यू, आतमध्ये काय दिलं आहे, मग डायरेक्ट तुम्ही नेगेशन क्यू इफ देन विथ पी नाही करू शकत, कारण आधी नेगेशन क्यू प्रेझेंट आहे का, नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल ह्या केससाठी, इथं तुम्हाला क्यू आहे तर क्यू वरून पहिले नेगेशन क्यू काढा. मग नेगेशन क्यू वरून तुम्ही लिहू शकतात, नेगेशन क्यू आता भेटला इथे तुम्हाला, तर नेगेशन क्यू वरून तुम्ही इफ देन करू शकतात पी सोबत. म्हणजे इन शॉर्ट पुढे जे काही लिहिणार आहे ते आधी त्यातले बेसिक एलिमेंट प्रेझेंट पाहिजे. पहिल्या दुसऱ्या एक्झाम्पलला थोडंसं कन्फ्युजन होणार आहे, थोडंसं समजायला, कारण पहिलं दुसरंच आहे, पहिलं दुसरं यायलाच करतोय आपण. ॲक्च्युअलमध्ये 1 2 3 4 5 असे जेव्हा सॉल्व करू काय एक्झाम्पल्स, तर सगळं क्लिअर होऊन जाईल. डोंट वरी, इझिएस्ट पार्ट आहे, डोंट वरी. बघा लक्ष द्या, बॅक टू द पॉइंट. बघा क्यू प्रेझेंट आहे, एक्झाम्पल लिहिताना इथं नेगेशन ठेवू नका, आता ते मला रफ नाही करता येते. ठीक आहे, ओके. लक्ष द्या, क्यू प्रेझेंट आहे, पी प्रेझेंट आहे. ठीक आहे, नंतर नंतर काय करणार तुम्ही, आता हा जो ब्रॅकेट, हा बघा इथला जो ब्रॅकेट आहे तो तुम्हाला भेटला इथं, बरोबर आहे. पूर्ण स्टेटमेंट बघा बरं काय, पूर्ण स्टेटमेंट बघा. पूर्ण काय, इफ पी, पी आहे, हा ब्रॅकेट, या ब्रॅकेटचा पार्ट तो आहे, त्यांच्यामध्ये काय आहे, इफ देन आहे. पी इफ पी देन दिस ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटच्या आत इफ क्यू देन पी, जो मी याच्या आधी काढलाय. म्हणजे लक्षात घ्या, पुढे जे लिहिणार आहे ते आधी तो कॉलम पाहिजे. आलं लक्षात. मी आधीच सांगितलं, पहिलं दुसऱ्या एक्झाम्पलला थोडंसं कन्फ्युजन फील होईल, डोंट वरी, अवघड अजिबात नाही आहे, मी 100% सांगतोय तुम्हाला. पण कोणती गोष्ट नवीन म्हटलं का सॉल्व करताना वाटतं तसं, ठीक आहे, पण तुम्हाला समजणार नाही असं पण नाही आहे, डोंट वरी. बघा आता इथे बघूया आपण. ठीक आहे, ओके. नाव नेहमीप्रमाणे पी आणि क्यू कसं लिहितो आपण, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. ठीक आहे, चला याला थोडंसं आहे ना लाईनिंग करून टाकूया आपण, म्हणजे कसं सॉर्टेड राहील, जरा मिक्स नाही होणार इकडे तिकडे काही. ओके, इफ क्यू देन पी. आता बघा एक गोष्ट नीट ऑब्झर्व करा हा, इफ देन मध्ये काय असतं, पहिला ट्रू. हे बघा इफ देनच अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये प्रायोरिटी वाईज बघावं लागतं, पहिला कोण आहे दुसरा कोण आहे, हे फक्त कशामध्ये बघावं लागतं आपल्याला. बाकी अँड असू द्या, ऑर असू द्या, नेगेशन असू द्या, इफ अँड ओनली इफ असू द्या, याच्यामध्ये तुम्हाला पहिला कोण दुसरा कोण हे बघायची गरज. इफ देनला मात्र बघावं लागतं पहिला कोण आहे दुसरा कोण आहे, कारण आपली कंडिशनच तिथे की पहिला ट्रू दुसरा फॉल्स, तेव्हाच फॉल्स. आता इथं झालं काय, क्यू पहिला आहे, याला पहिलं कन्सिडर करा तुम्ही आणि याला दुसरं कन्सिडर करा. आन्सरच्या वेळेला असं लिहू नका, मी लिहिलंय फक्त इथे. ठीक आहे, मग पहिला ट्रूथ दुसरा फॉल्स नाहीये, पहिला ट्रूथ दुसरा फॉल्स नाहीये, पहिला ट्रूथ दुसरा फॉल्स आहे, या वेळेला काय येणार, अदरवाईज ट्रू. अवघड आहे का, ठीक आहे, कळालं. पहिला कोण आहे दुसरा कोण आहे कधी बघायचंय फक्त तुम्हाला, यस. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. आफ्टर दॅट झालं इफ देन. आता इथं हा पहिला आहे, पी कोण आहे पहिला, नंतर हा ब्रॅकेट आहे. सर याच्यात पण इफ देन आलं ना, अरे आता काढलं ना त्याला, तो काढलं, हे भेटलं तुम्हाला, हा पूर्ण ब्रॅकेट इथे, म्हणजे हा फर्स्ट आहे, हा फर्स्ट आहे आणि हा कोण आहे त्याच्यामध्ये इफ देन.
पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, 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 ऑल आर ट्रू. आता तुम्हाला फक्त त्यांनी योगायोगाने सांगितलंय की ट्रूथ टेबल काढा असं सांगितलंय फक्त, बरोबर आहे. मग आपण फक्त ट्रूथ टेबलच काढलंय. पण त्यांनी म्हटलं असतं की वेदर इट इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर कंटिंजन्सी, आपण सांगितलं असतं की अबाउट कंपाऊंड स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी. काय ते टॉटॉलॉजी सांगितलं, कारण ऑल आर ट्रू. मग आपण सांगितलं असतं त्या केसमध्ये. ठीक आहे. मग आता आपण काय करू, सध्या एक एक्झाम्पल बस झालं. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला पुढे काही एक्झाम्पल सॉल्व करून देतो. तुमचं जरा मग त्यातनं अजून काही गोष्टी हे होतील. बरं, याच्या आधी अजून एक सांगायचं आहे, थांबा जरा. आपली फर्स्ट एक्सरसाइज 1.1 कंप्लीट झालेली आहे. तर याचा होमवर्क काय आहे, होपफुली तुम्ही होमवर्क नोटबुक केली असेल वेगळी, तर कंप्लीट एक्सरसाइजच होमवर्क आहे. ठीक आहे. अवघड काही नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे सगळंच करून टाका सॉल्व, काही ठेवू नका त्याच्यात. ओके, चलो स्टार्ट रायटिंग. इथून लिहायला चालू केलं का पुढच्या स्लाइडला हे दिलेलं आहे, हे लिहायची गरज नाही, आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. डायरेक्ट मग एक्झाम्पलकडे मूव्ह करा. ओके, स्टार्ट रायटिंग.